आताची मोठी बातमी, माहिती तुटली. फडणवीसांनी थेट घोषणाच केली. महापालिका निवडणूक घोषणेनंतर मोठी घडामोड. महापालिका निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयुक्ताने केली. त्यानंतर लगेचच एक मोठा राजकीय उलथापलथ घडल्याचं समोर आलं. ती म्हणजे महायुती तुटल्याची. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. महायुती तुटल्याची घोषणा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केली. ही महायुती पुणे महापालिका निवडणुकीत मोडली असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवारांनी आपल्या याबाबत बोलणं झालं असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिका स्वबळावर लढणार असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं. या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आपल्यासोबत असेल हे सांगायला ते विसरले नाहीत. पुणे महापालिकेत गेल्या 5 वर्षात भाजपची सत्ता होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहेत. पुण्यात दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पुण्यात महायुती असणार नाही हे स्पष्ट झालं आहे. पुण्यात जरी महायुती होणार नसली तरी जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं फडणवीस यांनी सांगितले. काही ठिकाणी भाजप शिवसेना एकत्र असेल तर काही ठिकाणी भाजप राष्ट्रवादी एकत्र असेल असं त्यांनी सांगितले. या लढती मैत्रीपूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीचं सरकार राज्यात चांगलं काम करत आहे, त्यामुळे आम्ही केलेले कामाचा कौल शहरातले नागरिक आम्हालाच देतील असं विश्वास ही फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. पुणे महापालिकेत भाजपने चांगले काम केले आहे, त्यामुळे इथली जनता भाजपलाच कौल देईल असंही ते म्हणाले. भाजपमध्ये येण्यासाठी अनेक नेते सध्या इच्छुक आहेत, पण कोणाला घ्यायचं याचा निर्णय भाजप प्रदेशाध्यक्ष आणि स्थानिक नेते घेतील असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी आमच्यात एकमेकांचे नेते घेतले जाणार नाहीत असं फडणवीस यांनी पुन्हा एकदा सांगितले. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.